वेलकम टू नयश वर्ल्ड. तुम्हाला माहीतच असेल की आज कुठला स्पेशल डे आहे, कोणाचा बर्थडे आहे, कोणाचा हिरोचा. आणि आम्ही आमच्या एका फेवरेट आणि खूप स्पेशल ठिकाणी आलेलो आहे, कारण की हा स्पेशल डे आम्हाला स्पेशल बनवायचा होता. तर हा सांगेलच आम्ही कुठे आलेलो आहे. खूप फॅन्स लोक आले आहेत माझ्या इथे पण ठीक हो, आणि मी फर्स्ट फॅन आहे तुझी ऑलवेज. आज आम्ही आलो आहे आमच्या आणि आम्ही एकदम ट्रेडिशनल महाराजांकडे. अरे मला पूर्ण दाखव ना, की असं छान ट्रेडिशनल रेडी झालेली आहे. आणि मी नॉर्मल शर्ट वगैरे टाकला आहे, जे मला डेपलनी गिफ्ट दिलं आहे. सो चांगलं वाटतं, गुड. बाकी तुम्हाला सांगतो आम्ही आतमध्ये कसं आहे वगैरे. आता आम्ही जातो, बघतो गर्दी किती आहे, आणि मग हां, आणि आम्ही मध्ये मध्ये असे व्हिज्युअल्स टाकू तुम्हाला मंदिराचे. मध्ये व्हिज्युअल्स टाकू विथ व्हॉइस ओव्हर्स. आता थोडं जमणार नाही इथे, तर बाय. तर आम्ही आलेलो आहे मंदिराच्या परिसरामध्ये. हे आहे मेन एंट्रन्स गेट, आणि आपण बघू शकतो की तू सकाळी पुढे जा, सकाळी मी तुला इथे दाखवतो. थांब, पलटता हूँ मैं थोडा. इथून यावं लागतं या मंदिरात. सकाळी सकाळी पण इथे तुम्ही कधी पण या, इथे भक्तजनांची गर्दी असतेच असते, कारण की भक्त जनो. कारण ही खूपच छान जागा आहे. आज माहिती नाही किती वेळ लागणार आम्हाला. मला वाटतं गर्दी आहे आज, पण बघूया किती गर्दी आहे. इथे पादत्राणांचं स्थान आहे, जे खूप व्यवस्थित आहे ॲक्च्युली, तुम्ही बघू शकता. आणि इथे पाय धुण्याची पण व्यवस्था आहे, आणि सगळ्यात खूपच सिस्टमॅटिक गोष्टी आहे या मंदिरात. बघू शकता की दर्शनाला तुम्हाला किती वेळ लागणार आहे, त्यानुसार तुम्ही हाय करून दे एकदा. चला आपण दर्शनासाठी जाऊया. हे तुम्ही बघू शकता, आम्ही लाईनमध्ये लागलेलो आहे, आणि हे असं सुंदर परिसर आहे महाराजांचं. इथे ऊन नको लागायला भक्तजनांना म्हणून यांनी असं शेड तयार केलेलं आहे, आणि इथली व्यवस्था आणि इथली स्वच्छता तुम्ही बघू शकता. एवढं मनाला प्रसन्नता मला कधीच वाटत नाही जेवढी इथे येऊन वाटत असते. तर तुम्ही जरूर व्हिजिट करा. एंट्रन्स आहे, आणि इथून आम्ही असं आत चाललेलो आहे, कारण की आम्हाला प्रदक्षिणा मारायचं आहे. आमचं दर्शन झालेलं आहे, आणि आम्हाला खूप चांगलं वाटलं आहे दर्शन घेऊन. म्हणजे मन एकदम प्रसन्न झालेलं आहे. हा असा एकदम मंदिराचा परिसर आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर, किती स्वच्छ, आणि खूपच वेगळं वातावरण आहे. म्हणजे ते शब्दांमध्ये सांगता येणार नाही मला, पण खूप अतिशय मनाला असं समाधान मिळतं. आम्ही मंदिराच्या परिसरात बसलेलो आहे. हो, माझे बाबा आणि काका माझे ते आले आहेत, पण ते माहिती नाही कुठे आहेत. ते मे बी प्रदक्षिणा मारत असतील. आम्ही आता प्रदक्षिणा मारू. 51 प्रदक्षिणा मारणार आहे, आणि मी तुझ्यासोबत बर्थडेच्या प्रित्यर्थ मी 51 प्रदक्षिणा मारणार आहे. याला असं खूप उदंड आयुष्य मिळू दे, आणि याला असंच खुश आणि सक्सेसफुल होऊ दे. खूप चांगलं वाटतं महाराजांसोबत इथे बसणं, महाराजांसोबत बोलणं खूप चांगलं वाटतं. खूप पीसफुल आहे. सगळ्यात चांगलं ठिकाण आहे. मी तुम्हाला सांगू नाही शकत. तुम्ही शेगावला जे पण नसतील आले ते प्लीज या, इथे बसा, थोडा टाईम स्पेंड करा महाराजांसोबत. तुम्हाला वाटेल की तुम्ही काय, म्हणजे खतरनाक आहे. जगातल्या सगळ्या गोष्टी एकीकडे, आणि इथे शेगावला आल्यावर येऊन जे तुमच्या मनाला शांती मिळते ते एकीकडे. म्हणजे इट इज नॉट शब्दांमध्ये नाही सांगू शकत, पण तुम्ही या आणि तुम्ही स्वतः ते महसूस फील करा. आणि आम्ही मध्ये मध्ये असं व्हिज्युअल्स टाकूच मंदिराच्या आवारातले, आणि बाकी जेवढे पण घेऊ शकतो, कारण की मंदिर आहे त्यामुळे आम्ही असं आतलं वगैरे काही घेत नाही इथे अलाउड नाही इथे. आणि ऑब्व्हियसली ते घ्यायचं पण नसतं मंदिरात आतमध्ये, पण आम्ही असं आम्हाला फक्त दाखवायचं होतं की इथे किती स्वच्छता आहे, किती शांती आहे, किती पीसफुल वाटतं इथे येऊन. तुम्ही जर येऊन फक्त बसाल आणि मनापासून बोलाल महाराजांसोबत, सगळं तुमचं महाराज करून देतील. ते म्हणतात ना, भगवान के घर में देर है अंधेर नाही, पण महाराजांकडे असंच आहे. तुम्ही बोला, तुम्ही श्रद्धा ठेवा त्यांच्यावर, महाराज सगळं तुमचं बरोबर करतात. त्यांना काहीच नको भाई, एक नंबर आहे. मजा येते. माझा बर्थडे सक्सेसफुल झाला आहे. आम्हाला खूप मजा येते ॲक्च्युली. म्हणजे चला आता प्रदक्षिणा मारू आपण.
आणि घरी जाऊन भेटू मग लवकर आपण. नंतर भेटू आपण तुम्हाला. आम्हाला कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सांगा की तुम्हाला कसं वाटलं हा टूर. आणि विलनचा वाढदिवसाच्या अजून काही क्लिप्स मी टाकणार आहे. हॅपी बर्थडे विलन सगळ्यांकडनं आणि माझ्याकडनं तुला. खूप खुश राहा, खूप सक्सेसफुल हो आणि खूप आमचं यूट्यूब चॅनल असंच ग्रो होऊ दे. माझ्यामुळे नाही पण महाराजांमुळे ग्रो होईल. महाराजांमुळे होईल. 51 प्रदक्षिणा कंप्लीट करते आहे ढेपुरा. क्या बात आहे. थांबतच नाही आहे भाई, कोणासाठीच थांबत नाही. लोकांना असं वाटतं की कोणत्या घाईत आहे, पण 51 प्रदक्षिणा कंप्लीट करण्यात टार्गेट अचीव. किती स्वच्छता आणि किती व्यवस्थित सगळं. इथलं दर्शन फार म्हणजे काय म्हणतात सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांनी तयारी करून खूप ठेवलेली आहे. शांतता आणि खूप चांगलं परिसर ठेवतात हे लोक. स्वच्छता तर खूप प्रचंड स्वच्छता असते. झाडत राहतात, काही पण पडलं तरी झाडत राहतात. म्हणजे इतकं स्वच्छ कुठेच नाही.